हाय हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आहे अंगारकी चतुर्थी। अंगारकी चतुर्थी निमित्त तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज मी घेऊन आले तुमच्यासाठी साबुदाणा खिचडीची रेसिपी। तर चला, तर मी इथे घेतलेला आहे भिजवलेला हा साबू। तर इथे घेतलेत मी 3 बटाटे। आता मी ह्याचं वरचं साल काढून घेते। आता मी इथे बटाट्याचे साल काढून घेतलेला आहे। छोटे छोटे काप करून घेणार आहे। अशा पद्धतीने मी काप करून घेते। माझा सगळा बटाटा असा चिरून झालेला आहे, छोटे छोटे काप करून झालेले आहेत। आता मी याला पाण्यामध्ये ठेवते। माझा बटाटा चिरून झालेला आहे, छोटे छोटे काप करून झालेले आहेत। आता हा मी बटाटा पाण्यामध्ये ठेवते म्हणजे काळा पडणार नाही, त्यामुळे इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात, तिखट तुमच्या आवडीनुसार करू शकतात तुम्ही। ह्याचे देठ काढून घेतलेले आहेत। आता मी इथे मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मोठं मीठ वापरलेलं आहे, मी लहान मीठ वापरलेलं नाहीये। आणि ही मिरची आपण थोडीशी आबडधोबड असं म्हणतो ना, तशी बारीक करायची आहे, जास्त बारीक करायची नाहीये मिरची। मी मिरची बारीक करून घेतलेली आहे, बघा थोडी थोडी मोठाड मिरची आहे। आणि तसंच त्याचबरोबर मी ते शेंगदाण्याचं कूट पण घेतले, ते पण मी जास्त बारीक केलेलं नाहीये, असं मोठाड ठेवलेलं आहे। गॅसवर कढई ठेवली। आता कढईमध्ये मी 2-3 पळी तेल ओतणार आहे। तेल चांगलं गरम झालं की आपण हे बारीक चिरलेलं बटाटा त्यामध्ये टाकून घेणार आहे। चांगलं गरम झालेलं आहे। आता मी हा चिरलेला बटाटा जो आहे तो तेलामध्ये टाकते। आता ह्या बटाट्याला थोडं वाफवून घेऊयात आपण। आपण बटाटा इथे चांगला असा वाफवून घेऊयात। इथं आपला बटाटा चांगला वाफवून झालेला आहे। आता ही मिरची आपण बारीक केलेली आहे ते ह्यामध्ये टाकून घेणार आहे। ह्याला चांगला हलवून घेऊयात। इथं आपली मिरची पण तळून झालेली आहे। आता हा सगळा शाबू मी आता बटाट्यामध्ये बटाटा आणि शाबू मी हलवून घेतलेला आहे सगळं। आता आपण हे जे कूट बारीक केलेलं होतं ते कूट ह्यामध्ये ॲड करून घेणार आहे। इथं आपलं सगळं मिक्स करून झालेलं आहे। थोड्या वेळ हा वाफेवरती शिजू द्यायचा। इथं आपला सगळा शाबू पूर्ण तयार झालेला आहे। आता मी ताटामध्ये वाढून घेते।